नमस्कार, आदाब। आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज। दैनिक सकाळ तनिष्का महिला मंडल की ओर से रक्षाबंधन का कार्यक्रम का आयोजन किया गया। इस समय तनिष्का महिला मंडल की ओर से और सकाळ का ये प्रयत्न रहा है कि औरंगाबाद छत्रपति संभाजीनगर शहर के तमाम जो रिक्शा चालक मालक है इनको भी रक्षाबंधन के त्यौहार में शामिल किया जाए, जिसको लेकर तनिष्का महिला मंडल की ओर से औरंगाबाद शहर छत्रपति संभाजीनगर शहर के सभी रिक्शा चालक मालक संगठनों को रक्षाबंधन के अवसर पर निमंत्रण किया गया और तमाम रिक्शा चालक मालक भाइयों को राखी बांधी गई। इस समय रिक्शा संगठन के सभी पदाधिकारियों ने ये आश्वासन दिया है कि हमारी जो बहनें आज हमने जो रक्षाबंधन के अवसर पर हमें राखी बांधी है और भविष्य में इनको जब भी हमारी जरूरत पड़ेगी तब ये रिक्शा चालक अपनी बहनों की रक्षा और सुरक्षा का जरूर ध्यान रखेंगे और उनकी हर तरीके से मदद करेंगे। शहर में कहीं भी अगर हमारी बहन आधी रात को अगर कहीं फंसी रहती है, उनको कहीं रिक्शा नहीं मिलती है या कोई साधन नहीं मिलता है उनको घर जाने के लिए, तो इसमें उनकी वो पूरी सहायता करेंगे। इस पर सभी रिक्शा संगठनों की तरफ से सकाळ के तनिष्का महिला मंडलों का आभार व्यक्त किया गया और उनको रक्षाबंधन के अवसर पर उनको जो मान सम्मान दिया गया है उसके लिए और रक्षाबंधन की सभी शुभकामनाओं के साथ रक्षाबंधन का त्यौहार मनाया गया। आम्ही सकाळ तनिष्का व्यासपीठाच्या वतीने बरेचसे पोलीस कुठे आहे, अंमली पदार्थ कुठे आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी आमच्या ज्या आहेत की महिला या कुठेतरी सुरक्षित नाहीये। काय होतंय, रात्री अपरात्री महिला बाहेर गावून प्रवास करून येतात, कुठेतरी शाळेतनं मुली जातात, कॉलेजमधल्या मुली जातात, या सगळ्यांच्या अवतीभवती कोणी रिक्षा करतात, ओला करतात, बऱ्याचशा गोष्टी तिथं होतात। पण रिक्षा एक हक्काचं स्थान आहे। लहानपणापासून सगळ्यांनी बघितलंय कशात जायचं तर रिक्षात जायचं। मुलींना ओला उबेर पेक्षा कुठेतरी रिक्षा सेफ वाटते, पण आजकालच्या परिस्थितीमध्ये काही सगळेच असं नाही, काही रिक्षावाले हे ना विनयभंग किंवा अशा बाकीच्या गोष्टी करतात। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की कुठेतरी महिलाही सुरक्षित नाहीये। महिलांना सुरक्षित राहण्यासाठी आजचा जो आम्ही कार्यक्रम केलाय, ह्या रिक्षा चालकांकडनं सगळ्या भावांकडनं आम्ही शपथ घेतलीये की आम्हाला ह्या पूर्ण हे बघा, आजची परिस्थिती अशी आहे की एक पुरुष आणि एक महिला सोबत सगळीकडे काम करतात, घराचे दोन पैलू आहेत ते काम करतात, ते बाहेर पडतात वेगवेगळ्या माध्यमातून। कधी काही ठिकाणी ऑफिस मधनं उशीर होतो, 2-2, 3-3 वाजतात रात्री, कधी कॉर्पोरेट मध्ये उशीर होतो। या ठिकाणी घरचे सांगतात की रिक्षा करून ये, काय त्यावेळेस काही गोष्टी अशा घडतात। त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्यांकडनं एक शपथ घेतली की तुम्ही कुठल्याही प्रकारची महिला असो, त्यांचं एक भाऊ या नात्याने तुम्ही रक्षण करा। त्या भाऊंनी रक्षणासाठी तुम्ही सतत आमच्या सोबत राहा। आणि या शपथ मधनं त्यांनी तेच सांगितलं की हो, म्हणजे राखी पौर्णिमा हे भाऊ भावांचं एक अतूट प्रेम असतं। त्या पूर्ण म्हणजे कार्यक्रमाचा आमचा हिशोब तेच आहे की यांनी आमचं रक्षण करावं, म्हणजे आम्ही कुठेतरी अजून सेफ होऊन राहू। थँक्यू। रिक्षा बांधवांनी वगैरे माझे सगळे बंधू आहेत ते की यांनी वचन दिलं आहे तुम्हाला रक्षाबंधनच्या निमित्ताने, त्याबद्दल मी त्यांचा सर्वप्रथम आभार व्यक्त करतो। आणि मी सुद्धा तुम्हाला सांगतो की शहरात जिल्ह्यामध्ये कुठेही असं काही अनुचित प्रकार घडणार नाही याची पण मी आपल्याला ग्वाही देतो। धन्यवाद आणि परत एकदा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। आभार व्यक्त करतो की ते आमच्या रिक्षा चालकांना राखी बांधण्यासाठी आले, त्यांचे खूप आभार। रिक्षा चालकाला जो बेशिस्तीचा डाग लागलेला आहे तो पुसण्याचं काम करत आहे आणि समाजाचा जो आमच्याकडे पायाचा दृष्टिकोन आहे तो बदलण्याचा प्रयत्न करत। त्याच्यामुळे मी सर्व महिलांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना सांगतो की त्यांच्या संरक्षणासाठी महिला रात्री बेरात्री 24 तास त्यांना सुरक्षा देण्याचं काम हे वस्ताद दल करत। वस्ताद दल हे रिक्षा चालक मालक संघटनेच्या रूपामध्ये छत्रपती संभाजीनगर महिलांच्या सेवेसाठी 24 तास सेवेमध्ये रुजू राहील। त्यांना कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची जबाबदारी मी व माझं संघटनेचे कार्यकर्ते, रिक्षा चालक मालक हे सगळे आपली जबाबदारी, ती लोकांची बहीण नसून ती आमची बहीण आहे याची काळजी घेतील। आणि आमची बहीण रात्री बेरात्री तिच्या घरचे बिंदासपणे सांगतील की वस्ताद दलच्या रिक्षामध्ये बसा। जी महिला आमच्या वस्ताद दल रिक्षा चालकाच्या रिक्षामध्ये बसन ती अशी समजेल की ती स्वतःच्या भावाच्या रिक्षामध्ये बसलेली, याची जाणीव सगळ्या महिलांनी करावं। जी महिला रिक्षा कोणत्याही रिक्षामध्ये न बसता जास्तीत जास्त रिक्षा चालक आमचे रात्री 24 तास रोडवर राहतात।
त्यांना सांगतोय की ती महिला आमची सख्खी बहीण आहे, ती लोकांची नाही म्हणून आमची सख्खी बहीण म्हणून आम्ही त्याचं संरक्षण करणार आहे. त्यासाठी 24 तास आम्ही रस्त्यात उभा आहे. पहिल्यांदा तर सर्व रिक्षा चालक भाऊंना माझ्या सगळ्यांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा आणि त्यांना नमस्कार माझा. सर मी केव्हाही येते बरं का, रात्री अपरात्री, कारण माझा पण भाऊ एक्सपायर झालेला आहे. हे सगळे जे आहेत हे मला आतापर्यंत समजा काही असं आढळून नाही आलं की आपल्यासोबत, पण काही काही लोक करतात तसे. आणि काही काही रिक्षा लोक माझ्याकडे पैसे नसताना सुद्धा त्यांनी माझ्याकडून चला ताई मी तुम्हाला घरापर्यंत नेऊन सोडतो, असे खूप रिक्षा चालक चांगले आहेत हे भाऊ माझे. माझा भाऊ तर एक्सपायर झालेला आहे, आज मला देवाने दुसरे भाऊ दिले. तर त्यांनी असंच आम्ही जसं बांधलं त्यांना रक्षाबंधनचं, तसं त्यांनी आमची रक्षा करावी, सतत आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकू, असं आता आजपासून चालू द्या. धन्यवाद सर. थँक्यू. एक प्रश्न विचारायचा मॅडम, नक्कीच तुम्ही सांगितले की रिक्षा जेवढे चालक आहेत त्यांच्याकडून अपेक्षा आहे की भावांना आपल्या बहिणीची रक्षा करण्यासाठी रात्री बेरात्री सहकार्य करावे. हो सर. आणि याच्यासाठी शासनाने तुम्हाला दामिनी पथक नेमलेलं आहे, ज्यामध्ये तुम्ही 112ला जरी कॉल केलं तर तुम्हाला घरापर्यंत सोडण्यासाठी शासनाने पोलीस व्हॅन सुद्धा या ठिकाणी महिला, त्याच्यात विशेषकर महिला कर्मचारी असणार आहे, हो तेही त्यांचाही वापर आपण करावा अशी आपण त्यांना काय सांगणार सर. त्यांचा पण आम्हाला वेगळी टायमाला आम्ही त्यांना कॉल करतो, तर त्यांचा पण आम्हाला पूर्ण सपोर्ट मिळतो सर. आणि केव्हाही ते पण हजर राहतात सर. आणि त्यांनी तरी पण समजा एखाद्या वेळेस कॉलवर जर नसल्या तरी त्यांनी कोणाला तरी सांगून वगैरे हेल्प आमची करावी. संचालिका श्रुती मॅडम यांच्या थ्रू हा उपक्रम आहे आणि खूपच छान उपक्रम आहे. महिला, मुली, आपल्या नाती, लेकी बाळी यांना खरोखरच उपयोगी पडणार आहे. हा खूप छान शहरातल्या आता वाढती गुन्हेगारी, लहान मुलींचं संरक्षण, मोठ्या बायांचं संरक्षण हे फार महत्वाचं आहे. भैया मेरे राखी के बंधन को निभाना, खरोखरच हे रिक्षा चालकांसाठी हा ठेवला की ती सगळ्यांचंच होतं उदो उदो, पण हे आपले खूप अगदी जीवावर प्राणावर. मी ज्या एरियात राहते यांना शाळेत सुद्धा गेली, मला इकडे तिकडे नातेवाईकांना हे सकाळ पेपरचे कार्यक्रम, लोकमतचे, लग्नाला, तर मला आमच्या एरियातल्या सुद्धा रिक्षा चालकांचं खूप सहकार्य मिळतं. शाळेत सुद्धा मला सोडले. तर श्रुती मॅडमचे खरोखरच आभार आहे. हा खूप महत्वाचा उपक्रम त्यांनी सुरू केला. धन्यवाद. जय भारत, जय महाराष्ट्र. आज भारतीय जनता पार्टी वाहतूक संघटना मार्फत आमच्या माळी साहेबांनी इथं रक्षाबंधनचा कार्यक्रम आयोजन केला आहे. हा कार्यक्रम दैनिक सकाळ आणि कोणती महिला मंडळ यांच्या मार्फत राबवण्यात आला. सर्व रिक्षा चालक बालक यांना राखी बांधून एक त्यांची सेफ्टी, त्यांच्या सुरक्षेसाठी एक शपथ घेण्यात आली. हा उपक्रम आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्ष श्रुती मॅडम यांच्या मार्फत राबवण्यात आला. ही खरंच उपक्रम हा फार म्हणजे आज पहिली गोष्ट म्हणजे हा उपक्रम म्हणजे एक मान सन्मान आहे रिक्षा चालकांसाठी. आजपासून हा मान सन्मान रिक्षा चालकांना कोणी दिला नाही आणि श्रुती मॅडममुळे हा मान सन्मान रिक्षा चालकांना मिळाला. आणि मी सर्व रिक्षा चालक मालकांना सुद्धा विनंती करतो का आपण महिला, मुली यांचा मान सन्मान ठेवून त्यांची वाहतूक करावी. त्यांना कुठं न्यायचं असलं, सोडायचं असलं, आणायचं असलं तर मान सन्मानपूर्वक त्यांना आपण आपल्या रिक्षामध्ये बसवावे और तशी सेवा त्यांना पुरवावी. कारण त्यांची हिरमोड होणार नाही. त्यांनी ज्या आज आपल्याला राख्या बांधल्या, या राख्याचा मान आपल्याला ठेवता येईल. या राखीचा मान ठेवून सगळ्या रिक्षा मालकांनी महिलांचा सन्मान करावा हीच नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर कॅनॉट प्लेस भारतीय जनता पार्टी रिक्षा स्टँड यांच्या सर्व सहकार्यातून व सर्व रिक्षा चालक मालकाच्या माध्यमातून व तसेच दैनिक सकाळच्या माध्यमातून व सर्व आमच्या भगिनी महिला मंडळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या आपल्या महिलांची व आमच्या आया बहिणीची हेळसांड चालू आहे व काही ठिकाणी अनुचित प्रकार घडतात, तर तो प्रकार अनुचित घडू नये म्हणून आमच्या सर्व रिक्षा चालक मालकाला विनंती करतो की व त्याच्यासाठी कार्यक्रम ठेवलेला आहे, आयोजित केलेला आहे. तरी आपल्या सर्व रिक्षा चालक मालकांनी आपल्या रिक्षामध्ये जे आपली महिला असेल किंवा आपली आई असेल, बहीण असेल, त्यांना चांगल्या प्रकारे सर्व्हिस द्यावी आणि त्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी, जेणेकरून आपल्या सर्व रिक्षा चालकाच्या
जे प्रतिमा जे मलिन होत आहे तर त्याचा चांगला संदेश द्यावं या निमित्ताने व राखी पौर्णिमेच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला। त्याच्याबद्दल आम्ही दैनिक सकाळी यांचे मनपूर्वक आभार मानतो व आलेल्या सर्व पत्रकार बंधू व सर्व चालक मालक संघटनेचे बी आभार मानतो व या कार्यक्रमाला कुठेतरी चांगली दिशा द्यावं हेच आमची पूर्ण रिक्षा चालक मालकाची इच्छा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।